वेलकम वेलकम. अरे अरे वा, खूप छान आहे तुझं मूड आज. छान नाही, अति छान. माहोल बघून तुझ्या लक्षात आला असेल हे? पण असं काय झालं इतकं खुश व्हायला? सस्पेन्स. मी दिसतोय त्याडे तुला? मी दिसतोय तुला? मला तू दिसते? घे टाळी, नो टाळी, जाऊ दे. तायडे, जर मी तुला बघूच शकलो नाही तर मी तुझ्याकडनं नजर वर करून कसं बघणार? नाही, लक्षात नाही आलं. नो प्रॉब्लेम. ए सांग ना आर्यन प्लीज, मला तर क्युरिओसिटी वाढतेय माझी. काय झालं इतकं खुश व्हायला सांगता? सांगू? हा. तुझी ती ज्युनियर इन्स्पेक्टर मंजू वाघमारे, जिला तू सस्पेंड केलं होतं, हा. तिला फोन केला मी आवाज बदलून. म्हणलं हॅलो, हा मॅडम तुम्हाला आर्यन हवाय का? ती म्हण हो हवाय. म्हटलं मला माहिती तो कुठे? फॅक्टरीत. ती वाली फॅक्टरी आपली. बोलवलं तिला. इन्स्पेक्टर मंजू. काय झालं, ओळखलं नाही का मला? मीच आहे तुझा आर्यन. मी दिलेला चोप लक्षात आहे ना? कसं विसरणार तुझा चोप? मग एवढा मार खाऊन कुठं तोंड लपून बसला होता? नाही मंजू, लपून नव्हतो बसलो मी, तर आपल्या या भेटीचं प्रिपरेशन करत होतो. इथे ना तू आज माझ्या मर्जीने आलीये, तर मग आता तू एवढं लांबून आलीये तर तुझं स्वागत नको करायला का? स्पेशल स्वागत. माझ्या तायडीला नजर वर करून बघते काय, म्हणून बोललो तायडे. आता ती इन्स्पेक्टर मंजू वाघमारे माझ्या तायडीकडे नजर वर करून नाही बघू शकणार. दादा, खाल्लं ना वहिनीने? खाल्लं थोडंफार. ते पण नाही म्हणत होत्या, मी जबरदस्तीने भरवलं त्यांना. काय चाललंय काही कळणच झालंय मला. एक संकट संपलं की लगेच दुसरं संकट समोर उभं राहतं. वाघमारेंच्या जागी माझ्या बरोबरच असं झालं असतं तर बरं झालं असतं. किमान त्यांना त्रास तरी सहन करावा लागला नसता. काय बोलतोस तू? आणि तसं झालं असतं तर तुझ्या जागी वहिनी असते आत्ता. त्यांना त्रास झालाच असता. तू उगाच स्वतःला दोष देऊ नकोस दादा. डॉक्टरांनी जे आपल्याला सांगितले ना तसं आपण वागूया. वहिनींची काळजी घेऊयात आपण. आणि ऐक, हे बघ, दुपारपासून तू काय सुद्धा खाल्लेलं नाहीस. 2 घास खाऊन घे चल. नाही नका, मला तू खा. मी वाघमारेंबरोबर 2 घास खाल्लेत, पोट भरलंय माझं. असं काय करतोस तू? त्यांची काळजी घ्यायची म्हणल्यानंतर आपण खंबीर असणं गरजेचं आहे र. आपल्यात ताकद असली पाहिजे. चल चल, तू घे खाऊन बघू. चल, हट्ट करू नकोस. इच्छा नाही आहे बघ माझी. नाही खायचं मला काय. तू खाऊन घे, मी आहे. मला जरा वेळ एकटं सोड. रोज 1000 माणसं असं तुझ्यासमोर हात जोडत असतील ना. 1000 लोक काही ना काही तर मागत असतील. बऱ्याच जणांना तर माहित पण नसेल
त्यांना नक्की तुझ्याकडं काय मागायचं आहे ते. पण मला माहिती आहे मला काय मागायचं आहे ते. आणि तुला बी माहिती आहे मी काय मागणार आहे ते. माझ्या वाघमारे मला सुखरूप हवेत, एकदम सुखरूप. त्यांनी आजपर्यंत कुणाचं कधीच काहीच वाईट केलं नाही, तरी बी हे सगळं त्यांच्या बरोबरच का होतंय. हे बघ, मी हात जोडून तुझ्याकडे विनंती करतो, माझ्या वाघमारे मला एकदम सुखरूप हव्यात. जर का त्यांच्या डोळ्यांना काही झालं ना तर मी कधीच तुझ्यासमोर हात जोडणार नाही, तुझ्या समोर असं येणार नाही आणि कधीच तुझी पायरी चढणार नाही. खरं सांगू टायडे, मला ना त्या मंजूच्या ऐवजी तो सत्य हवा होता तिथे. पण नो प्रॉब्लेम, त्याचा बी गेम करू, कारण आता त्यालाही त्रास होतोय ना. मंजूला अशा अवस्थेत बघून त्याला त्रास होतच असेल. आर्यन, तू जरा पेडायस का? हा, डोक्यावर परिणाम झाला का तुझ्या? तू हे सगळं करण्याआधी मला का नाही सांगितलंस? अरे डोक्यावर परिणाम नाही, जखम झाली जखम. पण तुला विचारून तू काय केलं असतं? म्हटलं अरे नाही जायचं नाही जायचं, लॉ बाय लॉ जगायचं. आर्यन, तू का प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी इतक्या अवघड करून टाकतोस? हा, तुला कळत नाहीये का? डॅडी साहेब आत्ताच बाहेर आले, ते त्यांचं पॉलिटिकल करिअर नव्याने स्टार्ट करतात आणि तू तू लाईक एव्हरी टाइम नवीन प्रॉब्लेम क्रिएट करतोयस, स्वतःसाठी एक खड्डा खोदून घेतोयस आणि आम्हाला सुद्धा त्यात ढकलायचा प्रयत्न करतोयस. काहीच गरज नव्हती हे सगळं करण्याची. अरे आता तो आहे ना, तो सत्या, तो हात धुवून तुझ्या मागे लागेल, तुला कळतंय का? माझ्या मागे लागेल? येऊ दे ना मग तायडे, काय करतील? माझ्या मागे येतील ना तायडे, जोडीनं वाघोबा वाघोबीन. तेच हवंय मला. येऊ द्या फक्त. एकदा का ते माझ्या मागे आले मग दोघांचा गेम ओव्हर. एवढ्या सोप्याने नाही, हा, तडपून तडपून मारायचं. कसा वाटला प्लॅन? ऐकर, नाही नाही दाजी, अहो एवढ्या रात्रीची याची काय करू नका. तुम्ही तुमचा दौरा उरकून घ्या, मी आहे इथं. नाही रे बाबा, तिथं सत्य उपाय असताना मी नसतो जेवत. काही काम कर, तू काय तर खाऊन घे. अहो नका टेन्शन घेऊ तुम्ही. हो, मी सगळं कळवत राहीन तुम्हाला. ओके, हा ठेवा. जयदे, अरे कुठे आहे मंजू? या आतमध्ये. मंजू, मंजू हॅलो. शांत. बरे आहेस ना मंजू? त्रास होत नाही जास्त? बघितलं पप्पा, रोज तुम्ही दिसला की तुम्हाला हाक मारायचे, तुम्ही काढलेलं चित्र बघायचं, आणि आता ना तुम्हाला बघू शकत ना तुम्ही काढलेलं चित्र ना. मंजू, नाउमेद होऊ नकोस. कोणत्याही संकटाशी सामना करणं तुझ्यासाठी नवं नाहीये. हा, थोडंसं हे संकट अवघड आहे आणि मला विश्वास आहे तू या संकटावर ही मात करशील आणि पुन्हा उभी राहशील. आणि तू ज्या दिवशी बरी होशील ना त्या दिवशी मी तुझं स्पेशल चित्र काढणार आहे. हा,
बेटा लवकर बरी हो. हा वहिनी, हा, काळजी घ्या. काय लागलं तर सांगा, आम्ही सगळे आहेत तुमच्या पाठीशी. आम्ही सत्याला भेटून येतो. हा? काळजी घे तू. वाईट वाटून घेऊ नकोस आणि रडू नकोस. चल या. हा आर्यन का सगळा गोंधळ वाढवून ठेवतोय नाही कळत खरंच. हा जर असाच वागत राहिला तर फसतच जाणार, सगळा प्लॅन फसेल. तायडे, एक जागे उभं राहा ना. अशी तू दोन दोन दिसते मला. काम डाऊन, ब्रीथ इन ब्रीथ आउट. तू शिकवलंय ना मला. आहे ना मी. सगळं सांभाळून घेईन. तू टेन्शन घ्यायचं नाही. तुझा भाऊ आहे ना, जोपर्यंत आर्यन जिवंत आहे तुला कसलाही स्ट्रेस होणार नाही. काय हवंय तुला? दोघांच्या फोटोवर हार. डन. उनका होगा हार, तेरा होगा जीत. त्यामुळे तू हे असले छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन घेऊच नको तायडे. हम है तो क्या गम है. तुम कुछ बोल क्यों नहीं रहे तायडे? तायडे, शब्द दिलाय आर्यनने तुला. शब्द दिलाय आणि एकदा आपण शब्द दिला की ती कमिटमेंट आपण पाळतो म्हणजे पाळतो. त्यामुळे तू टेन्शन घेऊ. चुप, एकदम चुप बसायचं आता. मकासपासून नुसती बडबड 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 लावली आहे. तुला काय वाटतंय? काय वाटतंय? खूप मोठा तीर मारलास तू त्या मंजूवर हल्ला करून, मूर्ख. जयदे, सत्य कुठे आहे? सत्य शार्प हो सकते. शार्प हो. पप्पा, बघा ना काय झालं वाघमाऱ्यांसोबत. नेहमी त्यांच्याच बाबतीत असं का होतं सगळं? सत्या, आता तुलाच धीराने घ्यावं लागल. अरे मंजूचं खरं बळ आहेस तू, तिचा आधार आहेस तू. संकटाचा सामना कसा करायचा हे तुम्हा दोघांना नव्यानं सांगायची अजिबात गरज नाही मला. सगळं मान्य आहे पप्पा. मी या संकटाशी सामना बी करीन. पण डॉक्टर वाघमाऱ्यांच्या डोळ्यांबद्दल काहीच खात्री देत नाहीयेत. मला भीती वाटते या गोष्टीची. एवढं सोसून बी जर वाघमाऱ्यांचे डोळे. सत्या, अरे देवाच्या पुढ्यात तरी असा अभद्र बोलू नकोस. काही सुद्धा होणार नाही मंजूच्या डोळ्याला. तुझ्यावर विश्वास आहे ना, देवावर विश्वास आहे ना. काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. फक्त तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे ना. काही काळजी करू नको.
ना प्रॉब्लेम क्रिएट करतोस, फक्त क्रिएट करतोस. आता सुद्धा तेच केलं जे नेहमी करतो, स्वतःसाठी खड्डा खणून ठेवतोस आणि आम्हाला सुद्धा त्यात ढकलायला बघतोस. आम्ही एव्हरी टाइम तुझ्या सगळ्या चुका सावरत राहतो. किती मूर्खपणा केलाय तुला माहितीये. तर तू मला नाही सांगू शकलास, मला नव्हतं सांगायचं तुला, पण अरे डॅडी साहेबांना तरी सांगायचं होतंस ना, त्यांना तरी आयडिया देऊन ठेवायची. ए काय कसली परवानगी? हा? तुझं काही पोलीस स्टेशनचा हवालदार आहे मी? हो पूर्वा मॅडम, हो करतो मी करतो. आणि काय कशाला विचारू डॅडी साहेबांना? नाही विचारायचं मला. काय विचारल्यावर काय करू देता तुम्ही मला? काय करू देत नाही तुम्ही. मी माझी लाईफ आहे, मी माझं डिसिजन घेणार म्हणजे घेणार. हे तू अजिबात सांगायचं नाही. ताईडे लहानपणापासून तू तशीच करते, हे मला चालणार नाही. आर्यन ऐक ऐक, हे बघ, तू हे जे काही केलंस ना ते खूप चुकीचं केलंस, पण ऐक, इथून पुढे जरा शांत डोक्याने विचार करायला सुरू कर. हा प्लीज शांत डोकं ठेवत जा. मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की तू हे जे काही केलंयस त्यानंतर तो सत्य आता खूप जास्त चिडलेला असणार आणि तो तुला सहजासहजी सोडणार नाही. त्यामुळे आता तू प्लीज काही दिवस लपून राहा. काय लपून का लपून? ताईडे तुझा प्रॉब्लेम काय ग? काय झालं? लप लप त्या कार्यक्रमाच्या दिवशी लप लप कशाला लपू ग मी? तात्या साहेबांचा मुलगा आहे मी. हे लपणं बिपणं आपल्याला जमत नाही. आणि काय ग कशाला लपू मी? त्या सत्यासारख्या माणसाला घाबरून लपू मी? कोण? आर्यन तात्यासाहेब पाटील त्या सत्याला घाबरून लपणार? आता काय लपत नसतो. नाहीच लपत मी. जा. मी कुठंच नाही जाणार. त्या सत्याला माझ्या तालावर नाचवणार, तडपवणार आणि मग संपवणार. कसा वाटला प्लॅन? सत्या संपणार, मंजूही संपणार, आर्यन दादासाहेब पाटील जिंकणार. हा 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 आता किती मिटिंग करायच्या सारखे मी. हा माझा फोन बंद आहे म्हणून काय माझ्या पीएच्या फोनवर फोन लावता रे तुम्ही? हा डिस्टर्ब करू नका मला. हा हा बोलू परत पुन्हा. जय द्या काय झालं? समजा ठीक आहे का? कशी आहे ती मंजिरी? अरे आम्हाला लवकर फोन करून सांगायचं नाही बाई तू. हा बरी आहे ना ती आता? बरी आहेत मम्मी, काय सुद्धा झालं नाही, त्यांना सगळं ठीक आहे. सगळं ठीक आहे. फोनवर तर म्हणलं का त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन वगैरे झालं. हा आणि हॉस्पिटल बघून बी तसंच वाटतंय का लय मोठं ऑपरेशन झालं असणार आहे. हा मला पण तसंच वाटतंय. जय द्या तिला कवा दिसतात नाही आता. कसं व्हायचं तिचं? कसं व्हायचं म्हणजे आता काठी टेकत चालायला लागेल. म्हणजे सुरुवातीला जरा त्रास होईल पण नंतर होईल वाटतं सवय. सपना तू काय जरा डॉक्टरवर पडलीस काय ग? हा काय बेबडी पडतीस उगाच? तोंडाचा फपाटा बंद कर जरा. तुम्ही जावा बरं, जावा तुम्ही खरी जावा. ए जय द्या आम्ही का जायचं? हा आम्हाला भेटायचंय मंजिरीला. कुठे आहे ती? तिला भेटून जाणार आम्ही. तुम्ही काय ऐकणारच नाही की नाही. जावा हे या रूम मध्ये. इकडे हा ही तरी फोन आणि कुणाचा फोन आला का नाही काय डिस्टर्ब करू नका म्हणाव. हा बोल नको सर का. सावकाश. बया मंजिरी मम्मी साहेब असू दे काय होऊन बसलंय समद.
माझा तर विश्वासच बसना झालाय बाई. सपने एक वेळ मरण आलेलं बरं बाई, पण हे असं डोळं हिरवून घेतलं तर कसं व्हायचं? भैया पण मम्मी, अहो अजून माहिती कुठे आहे का त्यांचे डोळे गेले ते? का हो एक जो बाई असं काही सांगितलंय का, म्हणजे डॉक्टरांनी येऊन वगैरे? नाही. सपने उगा चालू बाई आपण इकडं. मला वाटलं होतं का ही आंधळी झालेली बघायला मिळेल, पण जाऊ दे. तिच्या कर्माची फळं ती भोगायला लागली ही बघून मला लय आनंद झालाय बघ. भैया एने बळ आता अंधाराची सवय करून घे बर का. तसं बी तुझं आयुष्य आता काठी टिकून चालण्यातच जाणार आहे बघ. मम्मी काय करताय? असलं बोलू नका, हळू बोला. मी तर म्हणते बोलूच नका इथं विषय. का ग? ऐका आता, सत्यभाऊजी आले आणि त्यांनी ऐकलं मग. ती बी खरंच आहे म्हणा, पण मला लय आनंद झालाय बघ. माझ्या सत्याला काही नाही झालं आणि ही निवड गेल्यावर बी काहीच होणार नाही. घे काळजी. हा चल ग सपने. चला. मला वाटलं होतं का ही आंधळी झालेली बघायला मिळेल, पण जाऊ दे. तिच्या कर्माची फळं ती भोगायला लागली ही बघून मला लय आनंद झालाय बघ. एने बळ आता अंधाराची सवय करून घे बर का. तसं बी तुझं आयुष्य आता काठी टिकून चालण्यातच जाणार आहे. सत्या, मला सांग, पुढे जाऊन मला काहीच दिसलं नाही, म्हणजे माझी दृष्टी कायमची गेली, तरी मला असं भरवशील? हॅलो. हा दाजी, झालंय सगळं क्लिअर झालंय, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा डिस्चार्ज फक्त लगेच सांगता येणार नाही म्हणाले, ते डोळ्याला पट्टी आहे ना त्याच्यामुळं. बरं ऐका की दाजी, मी करतो तुम्हाला नंतर फोन. हा हा दादा ऐक, तू एक काम कर, तू घरी जा, मी थांबतो इथं. काय बोलतोय इथं? वाघमाऱ्यांना सोडून कसं जाऊन? अरे दादा तुझी सकाळपासून लय दगदग झाली रे. घरी जाऊन आराम कर, झोप तरी होईल तुझी. नको, तू माझं टेन्शन घेऊ नकोस. मी ओके, मी थांबतो इथं, मला थांबू दे. आता कोण फोन करते? हॅलो. आर्यन. अरे वा 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 सत्या, क्या बात है. आय एम इम्प्रेस्ड. चक्क माझ्या हसण्याच्या आवाजाने तू ओळखलं की मी कोण आहे ते. वा वा वा, जमलं जमलं सत्या, जमलं. आवडलं आपल्याला. याने कळतं की आर्यनचं तुमच्या आयुष्यात असलेलं स्थान किती इम्पॉर्टंट आहे ते. गुड. ते सगळं सोड, मला सांग माझी मंजू कशी आहे ती. ए, वाघमाऱ्यांचं नाव घेऊ नको तुझ्या तोंडातनं. तुझी लायकी नाही आहे तेवढी. आणि असं घाबरून काय वार करतोस रे? मरत असशील तर समोर आहे ना, माझ्या समोर आहे, मग तुला दाखवतो. ए चप. तुला काय वाटलं मी काय लपून वार करणारा मधला आहे? अरे एवढे दिवस तुमच्या घरात राहून तुमच्या समोर वावरत होतो. काय केलं तुम्ही? जाऊ दे, ते जुन्या गोष्टी सोड. मी मंजूचा हालचाल पुछण्यासाठी, मी मंजू कशी आहे ते विचारण्यासाठी फोन केलाय. कशी माझी मंजू? तिचे डोळे कसे? हा, काय रे, काही बोलत का बरं नाहीये? नाही सांगायचंय का तुला?
बरं नको सांगू, चल मी स्वतः येईन आपली मंजू कशी ते बघायला. ए हरामखोर. ए, बाई. ए, हॅलो दादा, या साल्याचा माज उतरवायला पाहिजे. एवढं करून सुद्धा एवढं बोलायची हिंमत कस काय होतीये जी? हे करू दे, जी काय हिंमत करायची ते करू दे त्याला. तू त्याचा माज आहे ना, होच एक दिवस त्याचा खात करणार आणि तो दिवस आज सत्तेजित सुर्वे लवकरच आणणार. सपने, हे सपने. काय झालं तुम्हाला? तिकडे कुठं चाललं? हे काय झालं? काय झालं? हे करता मम्मी, काय करताय? सपने नाही, असं बसू नको, आनंद साजरा कर. मम्मी, आनंद साजरा करेन मी, पण असं साजरा केला का नाही का चक करेल मला. काहीच करता येणार नाही बघा. असंच फेकून देतात मला नेहमी. सपने, आगे आगे दिखू होता है क्या. अगं सपने, असा आनंद साजरा करायची रोज येणार आहे बघा आपल्यावर. बरोबर आहे तुमचं मम्मी, पण मला काय वाटतं का लगेच एवढं खुश होऊ नका तुम्ही. म्हणजे माझं असं म्हणणं आहे का बुवा, बघा नका नका शेंगा तुझा. हा ना, बस तुला माझा आनंद बघवतच नाही का ग? मम्मी, अहो कशाला कावताय? मी फक्त एवढंच म्हणतेय का बा, आपल्याला अजून माहित नाही ते एक्झॉबांच्या डोळ्याची पट्टी पण निघाली नाही ना. पट्टी निघाल्यानंतर त्यांना दिसायला लागलं तर तुमचं परत हिरमोड होईल बघा. काही माझा हिरमड होत नसते. त्याने बेटी दशा बघितली ना कशी आहे ती, तिला काही दिसत नसतंय बघा. आता सपने, आता त्या नेबळेटला घराच्या बाहेर काढायला मी मोकळी झाले बघ. माझ्या नाकावर टिचून घरात राहत होती ना, आता बघ अशी अशी तिला तिची जागा दाखवते का नाही ती. तरी पण मम्मी, मला असं वाटतंय का जरा बघा, म्हणजे लगेच खुश होऊ नका. आपला मागचा एक्सपिरियन्स पण काही चांगला नाही बघा. हल्ला का नाका शेंगा तुझा. सपने, मागचा एक्सपिरियन्स तसा होता म्हणून आता बी तसंच घडेल असं नसतंय. जाऊ दे, तुला नाही समजत ती. जा मग तू जाऊन स्वयंपाक कर जा. हा, ते कोण मी? मग हे तर दुसरं कोण आहे का? हा, तुलाच सांगितलंय जा स्वयंपाक कर जा, नाहीतर पुन्हा तुलाच भूक लागली म्हणून बोंबलत बसशील. हे सपने, थांब थांब थांब, बाहेर न मागूया ना. बाहेर मागवती. सपने, काहीतरी गोडाधोडाचं कर खायला. आज तो स्वीट बनता ही है. कशाला स्वीट अँड बीट. सध्या मम्मी, सपना बहिणी. हो, नेबळ. वाघमारे, औषध खाऊन घ्या. सावकाश, हात हलवू नका तू. अजून पाहिजे पाणी? नाही, नको. कसं वाटतंय मंजिरी मॅडम आता? ठीकच वाटते. डॉक्टर, डोळ्यांवरची पट्टी कधीपर्यंत काढायची? आता लगेच काय सांगता येत नाही. कालच ऑपरेशन झाले, जखम सुकायला निदान आठवडा तरी जाईल. बापरे, डॉक्टर आठवडा म्हणतात, म्हणजे लईच वेळ लागेल. नाही, वाघमारेंना असं आठवडाभर इथं नाही ठेवू शकत. डॉक्टर, आम्हाला आजच डिस्चार्ज मिळू शकतो का? काय आज? ते शक्य नाही. पट्टी काढल्याशिवाय नाही सोडता येणार आम्हाला. डॉक्टर प्लीज, निके साहेब त्या इथे राहिल्या ना तर त्यांच्या जीवाला धोका आहे. तुम्ही घरी येऊन उपचार करा ना. ते शक्य नाही. हे बघा, त्यांच्या डोळ्याला इंटरनल जखम झालेली आहे, जी खूप नाजूकरित्या हँडल करावी लागते आणि घरी हे सगळं शक्य होत नाही. त्यामुळे रोज चेकअप करावा लागतो. होय डॉक्टर, तुमचं सगळं मान्य आहे मला. अहो, तुम्ही उपचार कराल, पण
जीवाचं काय? त्या माणसानं परत त्यांच्यावर हल्ला केला तर? सर तुम्ही म्हणताय ते खरंच शक्य नाही. जर शक्य असतं तर मी नाही म्हटलं असतं का? घरी नेऊन उपचार करायचं म्हणजे तुमच्याच वाईट वाढणार. ठीक आहे डॉक्टर, मी सगळं करीन आणि जो काही खर्च होईल ना तो बी उचलायला मी तयार आहे. पण प्लीज सिच्युएशन अशी आहे की आम्हाला आज डिस्चार्ज घेणं गरजेचं आहे. प्लीज डिस्चार्ज द्या ना आम्हाला. ठीक आहे, तुम्ही जर आमच्यासमोर काही पर्याय ठेवणार नसाल तर घेऊन जा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यांना तुमच्या जबाबदारीवर घरी घेऊन जावं लागेल. काही झालं तरी जबाबदारी आमची नाही. ठीक आहे डॉक्टर, मी माझ्या जबाबदारीनं त्यांना घेऊन जातो. आणि उपचारांची व्यवस्थित सोय करीन घरी. तुम्ही काळजी करू नका. मी डिस्चार्ज पेपर रेडी करायला सांगतो. थँक्यू डॉक्टर. वाघमारे, चला आपण आपल्या घरी जायचं.